2 ऑक्टोबर 2024 रोजी होणारे सूर्यग्रहण तब्बल 6 तास 6 मिनिटे असणार आहे. नवरात्रीच्या आदल्या दिवशी लागणारं हे सूर्यग्रहण यावर्षीचे दुसरे सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिष पंचांगानुसार या सूर्यग्रहणाचा सूतक काळ आणि त्याचा राशीवर होणारा परिणाम यासंबंधी सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 70% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण ठराविक काळानंतर घडत असतात, ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. या वर्षाचं दुसरं सूर्यग्रहण पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान हे सूर्यग्रहणाच्या मोक्ष केल्यानंतरच करावं असं मानलं जातं. त्यासाठी ग्रहणाचा सूतक काळ आधी जाणून घेऊया. ज्योतिष पंचांगानुसार वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण रात्री 9:45 सुरू होईल, जे पहाटे 3:17 संपेल. त्याचा एकूण कालावधी सुमारे 6 तास 6 मिनिटं असणार आहे. हे सूर्यग्रहण अश्विन महिन्यात किंवा अमावस्या तिथीला होईल. या दिवशी पितृपक्षातील अमावस्या तिथीही असेल. भारतामध्ये ग्रहण ही केवळ खगोलीय घटना नसते, त्याच्याशी निगडीत अनेक धार्मिक मान्यता असल्याने त्याची तारीख, वेळ, सूतक, काळ याचं महत्त्व असतं. हे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या आदल्या दिवशी होणार आहे. भारतामधून 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण दिसणार नाही, पण भारतीय वेळेनुसार ते रात्री 9:45 सुरू होणार असून पहाटे 3:45 असणार आहे. यामध्ये सूतक काळ 12 तास आधी म्हणजे सकाळी 9:45 सुरू होईल. हे सूर्यग्रहण रात्री लागत असल्याने भारतात ते दिसणार नाही आणि सूतक काळ देखील मान्य नसेल. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ग्रहणाच्या 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो. या काळामध्ये काहीही खाल्लं जात नाही, मद्यपान केलं जात नाही किंवा कोणतीही पूजा केली जात नाही. अगदी आवश्यक असल्यास आजारी व्यक्ती आणि लहान मुलं तुळशीची पाने घालून जेवण करू शकतात किंवा काहीतरी खाऊ शकतात. या काळात कोणतीही पूजा केली जात नाही. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे वर्षाचं हे दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे तो सूतक काळ लागू होणार नाही, असं सांगितलं जातंय. आता ग्रहण काळ शुभकार्यासाठी निषिद्ध मानला जातो. शिवाय पितृपक्षात ही शुभकार्य केली जात नाहीत, तर हा काळ केवळ श्राद्ध विधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखून ठेवलेला असतो. यंदा सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे. मात्र ते भारतात दिसणार नसलं तरी ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो. त्यामुळे या काळात श्राद्धविधी करावी की नाही असाही प्रश्न पडतो. याबाबत एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तरी सुद्धा सूर्यग्रहणाच्या वेळी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावं की नाही हे थोडक्यात जाणून घेऊयात. सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही. हा ग्रहण काळ असल्याने शुभकार्य वर्ज असेल, परंतु श्राद्ध विधी करण्यास काहीही हरकत नाही, असं शास्त्र सांगतं. त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्वपित्री श्राद्धविधी करावेत, असं तज्ज्ञ सांगतात. मात्र त्याआधी तुम्ही ज्योतिष तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे वर्षाचं हे दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे तो सूतक काळ लागू होणार नाही, असंही सांगितलं जातंय. परंतु सूर्यग्रहण आणि किंवा ग्रह बदलाचे परिणाम हे राशीवर होऊ शकतात. आता राशीनुसार व्यक्तीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तुमच्या राशीवर सूर्यग्रहणाचा काय प्रभाव होईल हेही जाणून घेऊया. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतं. या काळात काम आणि व्यवसायात प्रगती देखील होऊ शकते. शिवाय यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात खूप पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे अचानक लाभही मिळू शकतात, असं सांगितलं जातं. या व्यतिरिक्त सूर्यग्रहण मेष, तुळ आणि
मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार नाही असं सांगितलं जातंय. या काळात या व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त असू शकतात. धनहानी देखील होऊ शकते. यावेळी काही गोष्टींबद्दल मानसिक अस्वस्थता असू शकते. त्याचबरोबर या राशीच्या व्यक्तींनी काळजीपूर्वक वाहन चालवावं असा सल्ला दिला जातो. तर यंदा 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणारे सूर्यग्रहण हे तब्बल 6 तास 6 मिनिटे असणार आहे आणि सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा 12 तास आधी सुरू होतो. नवरात्रीच्या आदल्या दिवशी लागणार हे सूर्यग्रहण यावर्षीचे दुसरं सूर्यग्रहण असणार आहे. मात्र ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ देखील मान्य नसेल असं सांगितलं जातंय. आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी अमावस्या तिथी सुद्धा असेल आणि सनातन धर्मात अमावस्येच्या दिवशी पूजा, जप, तपश्चर्या, दान इत्यादी करण्याची परंपरा आहे. यासोबतच गंगा स्नानही केलं जातं. ही शुभ कार्य केल्याने व्यक्तीकडून नकळत झालेली सर्व पाप दूर होतात अशी धार्मिक धारणा आहे. यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली जाते. असं केल्याने व्यक्तीला निश्चितच परिणाम मिळतात असं म्हणतात. भाद्रपद महिन्यातील अमावस्या ही सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहणही होणार आहे. असं मानलं जातं की सूर्यग्रहणाच्या वेळी काही काम केल्याने व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत सूर्यग्रहण दरम्यान काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेऊया. सूर्यग्रहण जरी भारतात दिसणार नसलं तरी अनेक जण सूर्यग्रहणाचा सूतक काळ पाळत असतात. यावेळी काय करावं तर सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर महामृत्यू म्हणजे मंत्राचा जप व्यक्तीसाठी फलदायी ठरू शकतो. सूर्यग्रहण संपल्यानंतर स्नान करावं. गंगाजल शिंपडून संपूर्ण घर शुद्ध करावं. पूजा केल्यानंतर आपल्या शक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना दान करावं. पक्ष्यांना खायला द्यावं. या उलट सूर्यग्रहण काळात काय करू नये तर सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नये. असे केल्याने राहूच्या प्रभावाने अन्न दूषित होतं असं म्हणतात. याशिवाय कोणत्याही गोष्टीचे सेवन करू नये. सूर्यग्रहणाच्या वेळी देवी देवतांच्या मूर्तींना हात लावत नाही. पूजा करण्यासही मनाई आहे. ग्रहण काळात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. या व्यतिरिक्त गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. अशा बऱ्याच नियमांचं पालन सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी केलं जातं. सूर्यग्रहणाच्या दिवशी अमावस्या तिथी असल्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून सूतक पाळणं आवश्यक असतं. सूर्यग्रहणाच्या आधी 12 तास सूतक कालावधी सुरू होतो, ज्यात काही नियमांचं पालन केलं जातं. आता जर 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणारे सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसत नसेल तर सूतक पाळण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं जाते. याचबरोबर धार्मिक दृष्टिकोनातून सूतक केवळ तेव्हा पाळलं जातं जेव्हा ग्रहण संबंधित क्षेत्रात स्पष्टपणे दिसत असतं. सूतक पाळणं म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा एक भाग मानला जातो. परंतु जर ग्रहण आपल्या देशात किंवा प्रदेशात दिसत नसेल तर त्यावेळी सूतक पाळणं आवश्यक नाही असंही मानलं जातं. मात्र आपल्या श्रद्धेनुसार किंवा स्थानिक परंपरेनुसार सूतक पाळायचे किंवा नाही यावर आपण स्वतः निर्णय घेऊ शकता किंवा तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा नक्कीच घेऊ शकता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.